हे तू 4 मास एकसारखा लोळत होता आणि वृंदा वृंदा हे शब्द माझ्या मुखावाटे बाहेर पडत होते. म्हणून या 4 महिन्याच्या कालावधीला सारेजण चातुर्मास म्हणून ओळखते. आणि या चातुर्मासाचं महत्व मी असं ठेव की याच्या पुढे या चातुर्मासात मृत्यूलोकात असणारा मानव, धर्म साकार करणारा प्रत्येक मानव, या चातुर्मासात जो कोणी विष्णू भक्त असेल, एकनिष्ठ भक्ती मार्ग जर आचरणात आणला असेल, म्हणजे भजन कीर्तन पूजन या स्तरेनं जर हा कालावधी जर त्यांना घालवेला असेल तर त्याला सदैव वैकुंठाचं स्थान मिळेल, अशा तऱ्हेचा माझा आशीर्वाद आहे. याप्रमाणे हा चातुर्मास घडे. आता एका दिवसाचं सौभाग्य आणि तो दिवस म्हणजे आजचा दिवस, आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध द्वादशी, म्हणजे आजचा दिवस आहे तो कार्तिक शुद्ध द्वादशी. या दिवसालाही तशा तऱ्हेनं महत्व ठेवणार आहे.